विद्यार्थ्यांनो, एक महत्वाचा कन्सेप्ट हॅलोफॉर्म रिएक्शन. हॅलोफॉर्मचे एक्झाम्पल CHX3 यापासून तयार होतो आयडोफॉर्म CHI3, CHBr3 आणि CHI3. हॅलोफॉर्म रिएक्शन साठी कंडिशन कार्बोनिल कार्बनला एक मिथिल ग्रुप म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O हा ग्रुप असणं या रिएक्शन साठी मस्ट आहे. याची कंडिशन आहे मिथिल कीटोन किंवा कार्बोनिल कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच असणं हे हॅलोफॉर्म रिएक्शन साठी कंडिशन आहे. सोडियम हायपोहलाइट इथं आपण सोडियम हायपोआयोडाइड घेतलं, यासोबत रिएक्शन केल्यानंतर हा जो मिथिल ग्रुप आहे याचं ऑक्सिडेशन होते, ऑक्सिडेशन ऑफ मिथिल कीटोन. CH3 ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन इथं ONA ग्रुप येतो. मिथिल ग्रुपचं ऑक्सिडेशन करायचं, इथं ONA येईल आणि हा जो मिथिल ग्रुप आहे हा कन्वर्ट होईल आयडोफॉर्म मध्ये. मिथिल ग्रुप कन्वर्ट करायचा आयडोफॉर्म मध्ये. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल आहे NCERTच्या बुक मधलं, ज्यामध्ये आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात. बघा 1, 2 हा मिथिल कीटोन, हा जो ग्रुप आहे हा मिथिल कीटोन, हा आपल्याला आवश्यक आहे या रिएक्शन साठी. CH3 ग्रुपचं कन्वर्शन याचं ऑक्सिडेशन O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह मध्ये ONA मध्ये याचं ऑक्सिडेशन करायचं आणि मिथिल ग्रुपचं कन्वर्शन करायचं आयडोफॉर्म मध्ये CHI3 मध्ये. हा जो डबल बॉन्ड आहे ह्याच्या रिएक्शन मध्ये कुठलाही परिणाम होत नाही, हा ऍज इट इज आहे बघायचं. आता याच्यासाठी ज्या कंडिशन आपण याच्यामध्ये बघितल्या आहेत का, पहिली कंडिशन आहे की कार्बोनिल कार्बनवर मिथिल ग्रुप कमीत कमी एक मिथिल ग्रुप असणं आवश्यक आहे. त्यानंतर मिथिल ग्रुपचं कन्वर्शन आयडोफॉर्म मध्ये होते. मिथिल ग्रुप इज कन्वर्टेड टू आयडोफॉर्म. हा जो मिथिल ग्रुप आहे याचं कन्वर्शन आयडोफॉर्म मध्ये होते. त्यानंतर कोणकोणते मॉलिक्यूल आता हे रिएक्शन शो करतात, तर याच्यामध्ये बघा CH3CO ग्रुप असतो इथेनॉल मध्ये. अल्डेड मध्ये एकमेव अल्डेड आहे, यामध्ये CH3CO ग्रुप असतो. इथेनॉल एकमेव एक्झाम्पल आहे. इथेनॉल प्रायमरी अल्कोहोल मधलं एकमेव एक्झाम्पल. CH2H ग्रुपचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर अल्डेड होते, त्यामुळे इथेनॉल हा हॅलोफॉर्म रिएक्शन शो करतो. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा अल्केन 2ONE. अल्केन 2ONE म्हणजे मिथिल कीटोन. त्यानंतर अल्केन 2OL. अल्केन 2OL म्हणजे याचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला कीटोन मिळतो, मिथिल कीटोन. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ब्युटॅनॉल 2 ब्युटॅनॉल, पेंटेन 2OL, हेक्सेन 2OL, हेप्टेन 2OL. कुठलाही 2OL हा हॅलोफॉर्म रिएक्शन शो करतो. तर महत्वाचा कन्सेप्ट आहे हॅलोफॉर्म रिएक्शन. कंडेन्सेशन रिएक्शन. कंडेन्सेशन रिएक्शन दोन मॉलिक्यूल एकमेकाला कंडेन्स करायचे. हा H2O काढायचा आणि दोन मॉलिक्यूल एकमेकाला कंडेन्स करायचे. H2O काढायचा आणि दोन मॉलिक्यूल एकमेकाला कंडेन्स करायची. किंवा याची सेकंड जे आहे रिएक्शनचं नाव ऍडिशन फॉलोड बाय एलिमिनेशन. या स्टेप मध्ये बघा हा एक हायड्रोजन ऑक्सिजनवर टाकायचा OH आणि हा N या कार्बनला जोडायचा NH. कंडेन्सेशन करायचं आपल्याला कार्बोनिल ग्रुप मध्ये आणि H2NZ. तर H2N हा कंपल्सरी पार्ट आहे आणि झेडच्या किमती आपण चेंज करू शकतो, तिथं झेडच्या किमती दिलेल्या आहेत. आता पहिले एक रिएक्शन बघा CH3CH डबल बॉन्ड O ऍसिटाल्डेहाइड इथेनॉल. इथं आपण कुठलाही अल्डेहाइड आणि ऍसिटोन घेऊ शकतो. रिएक्शन जी होईल, कंडेन्सेशन जे होणार आहे ते या C डबल बॉन्ड O मधला ऑक्सिजन आणि या NH2 ग्रुप मधला H2. हा H2 इथून बाहेर पडणार आणि हा नायट्रोजन इथं जॉईंट होईल. किंवा याला रिप्लेसमेंट ऑफ ऑक्सिजन म्हणतात. ऑक्सिजनला रिप्लेस केला इथं नायट्रोजन, नायट्रोजन इथं आणणार. थर्ड डेफिनेशन आहे रिप्लेसमेंट ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजन, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, H2O काढायचा, हा नायट्रोजन याला जॉईन करायचा. प्रत्येक रिएक्शन मध्ये आता आपल्याला असंच करायचं आहे बघा. झेडच्या किमती बदलतील, NH2 ग्रुप कॉन्स्टंट आहे, तोच ग्रुप आहे, फक्त इथं आता झेडची किंमत OH आहे. याला हायड्रॉक्सिल अमाइन असं म्हणतात, हायड्रॉक्सिल अमाइन. यातला H2O काढायचा आणि हा नायट्रोजन याला डबल बॉन्डला जोडायचा. इथं याच्यापासून जे कंपाऊंड तयार होतात ते ऍसिटो ऑक्झाईन तयार होतात.
ऍसिटोन पासून बनला म्हणून ऍसिटोऑक्साईड. तुम्ही जर इथे ऍसिटाल्डेट घेतला तर ऍसिटाल्डोऑक्साईड. त्यानंतरची रिएक्शन बघा, इथेनॉल घेतला आपण इथं तुम्ही फॉर्माल्डेट घेऊ शकता, ऍसिटाल्डेट घेऊ शकता, कीटोन घेऊ शकता, ऍसिटोन. पण रिएक्शन जी होणार आहे ती ऑक्सिजन आणि H2 हा NH2 जो आहे त्यातला H2 आणि ऑक्सिजन. आता इथं RGB मध्ये NH2 आहे. NH2 म्हणजे हायड्रोजन. हा H2 आणि ऑक्सिजन गेला, हा नायट्रोजन ऑक्सिजनच्या जागेवर या कार्बनला जोडला आपण. तर हायड्रोजनचं कन्व्हर्शन हायड्रोझोन मध्ये, ऍसिटाल्डेट पासून हा हायड्रोझोन मिळाला म्हणून याचं नाव ऍसिटाल्डेट हायड्रोझोन. पुन्हा एक रिएक्शन बघा, हायड्रोजन पासूनच हा कंपाऊंड तयार केला, H2N NH2 असते, एक H रिमूव्ह केला, त्या जागी आणला आपण फिनाइल ग्रुप C6H5. फिनाइल हायड्रोजन, पुन्हा H2O काढा, हा N कार्बनला डबल बॉन्डला जोडा, फिनाइल हायड्रोझोन मध्ये कन्व्हर्शन होईल. त्याचं कन्व्हर्शन हायड्रोझाईन हायड्रोझोन, हायड्रोझाईनचं कन्व्हर्शन करायचं हायड्रोझोन मध्ये. त्यानंतर एक एक्झाम्पल बघा, आपण इथे इथेनॉल घेतलेला आहे. हा जो हायड्रोझाईन होता H2N NH2 H2N NH, यातला एक हायड्रोजन काढला, त्या जागी ग्रुप घेतला 2,4 नायट्रो फिनाइल हायड्रोझाईन. पुन्हा हा H2O काढा, मॉलिक्यूल जोडा, हायड्रोझोन मिळेल तुम्हाला नावामध्ये, हायड्रोझोन. हायड्रोझाईनचं कन्व्हर्शन हायड्रोझोन मध्ये. त्यानंतर एक एक्झाम्पल बघा, पुन्हा यापासूनच तयार केलेला आहे H2N NH, आणि एक हायड्रोजन जो रिप्लेस केला तो CONH पुन्हा, त्याचं नाव सेमी कार्बॅझाइड. सेमी कार्बॅझाइड कंडेन्स करा, H2 आणि ऑक्सिजन काढा, इथं सेमी कार्बॅझोन मिळते. अशा ह्या सिंपल कंडेन्सेशन रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये NH2R NH2OH आणि NH2NH2 हायड्रोझाईड. नंतरचे जे आहेत ते हायड्रोझाईन पासूनच बनवलेले आहेत. एक हायड्रोजन काढायचा, इथं C6H5 लावला, इथं आपण हा ग्रुप लावला 2,4 डायनायट्रोफिनाइल. त्यानंतर या रिएक्शन मध्ये आपण हायड्रोजनच्या जागी जो ग्रुप जोडला तो NH मधला एक हायड्रोजन काढला आणि इथं CONH2 ग्रुप जोडलेला आहे, सेमी कार्बॅझाइड टू सेमी कार्बॅझोन. तर अशा प्रकारे हे कंडेन्सेशन रिएक्शन आहे. कीटोन C डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप आणि H2N हा Z हे डिफरंट असतात. इथं C डबल बॉन्ड आणि H2N यांना कंडेन्स करून हे रिएक्शन बनवलेले आहे, त्याला आपण कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणतो. पुन्हा एक महत्वाचं कंडेन्सेशन आपण पाहणार आहोत, अल्डोल कंडेन्सेशन. आता याच्या नावातच दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक अल्डेहाइड आणि एक अल्कोहोल. अल्डोल कंडेन्सेशन साठी आपल्याला जी महत्वाची कंडिशन आहे ती म्हणजे अल्फा हायड्रोजन. आता आपण बघूया की अल्फा हायड्रोजन काय असतो. अल्फा हायड्रोजन हा कार्बोनिल कार्बन जो ऑक्सिजनला त्याच्या डबल बॉन्डनं तो कार्बोनिल कार्बन, त्याचा शेजारी अल्फा कार्बन आणि त्याच्यावर असणारे हे जे हायड्रोजन आहेत ते अल्फा हायड्रोजन. कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, अल्फा हायड्रोजन. या मॉलिक्यूल मध्ये पण बघा, हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन आणि हे अल्फा हायड्रोजन. आता जेव्हा आपण हे डायल्यूट बेसच्या प्रेझेन्स मध्ये दोन एकमेकांमध्ये कंडेन्स करतो तर त्याचा जो जॉईंट आहे तो कसा द्यायचा आहे ते बघा. आपल्याला मेकॅनिझम बघा, हे जे थिओरॉटिकल मेकॅनिझम आहे हे आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. अल्फा कार्बन ऑफ वन मॉलिक्यूल अटॅचेस टू कार्बोनिल कार्बन ऑफ अदर मॉलिक्यूल. म्हणजेच काय, एका मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला जोडा. तो जोडत असताना अल्फा हायड्रोजन या कार्बोनिल ऑक्सिजनला जोडा. हे व्यवस्थित जोडायचं आहे आपल्याला. एका मॉलिक्यूलचा अल्फा कार्बन दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला जोडा आणि एका मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन दुसऱ्याच्या कार्बोनिल ऑक्सिजनला जोडा. हा हायड्रोजन आपण या ऑक्सिजनला जोडला तर हा इथं OH ग्रुप तयार झाला. त्यानंतर हा कार्बन या कार्बनला जोडला. आता बघा, हा कोणता कार्बन आहे,
कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन हा बीटा कार्बन. बीटावर OH आहे म्हणून याचं नाव आलं बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड. त्यालाच आपण अल्डोल म्हणतो आणि याच्यामध्ये अल्डेहाइड आणि अल्कोहोल असे दोन ग्रुप आहेत. याला जर आता आपण हिट केलं तर याच्यामधून हे H2O बाहेर पडेल. इथून OH आणि इथून हायड्रोजन गेल्यानंतर या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड, याला प्रोटॉन अल्डेहाइड म्हणतात. IUPAC मध्ये ब्यूट2इन Al. आता याचं फायनल प्रॉडक्ट आपण इथे लिहिला बघा. दोन मॉलिक्यूल आहे, याचा फायनल प्रॉडक्ट आपण लिहिला तर याच्यामध्ये हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन. तर बीटा कार्बन वरून आपण ऑक्सिजन काढलेला आहे बघा. याला जर तुम्ही पुन्हा ऑक्सिजन दिला तर याचा तुम्हाला ओरिजिनल कंपाऊंड मिळतो. बीटाला जर तुम्ही ऑक्सिजन दिला तर ओरिजिनल कंपाऊंड कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. हा अल्फा कार्बन आहे बघा. अल्फा कार्बनला जर आपण 2 हायड्रोजन दिले तर ओरिजिनल कंपाऊंड मिळतो आणि त्याच्यापासून जर 2 हायड्रोजन काढले तर पुन्हा प्रॉडक्ट तयार होतो. इथून ऑक्सिजन काढायचा, इथून 2 हायड्रोजन काढायचे, प्रॉडक्ट तयार होतो. अल्फाला जर आपण 2 हायड्रोजन दिले तर रिएक्टंट तयार. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण पाहिलं त्याची कंडिशन आहे की असे अल्डेहाइड आणि कीटोन्स की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. मेकॅनिझम बघा, ॲडिशन कसं होते. ॲडिशन टेक्स प्लेस in such a way that alpha carbon of one molecule is attached to the carbonyl carbon of other molecule with migration of alpha hydrogen atom to the carbonyl oxygen. एक्झाम्पल आहे ॲसिटाल्डेहाइडचं. ॲसिटाल्डेहाइड गिव्स बीटा हायड्रॉक्झिअल्डेहाइड. हा एक महत्त्वाचा वर्ड आहे, बीटा हायड्रॉक्झिअल्डेहाइड. ऑन वॉर्मिंग विथ डायल्यूट बेस. मग आपण इथं 10% NaOH Na2CO3 घेऊ शकतो डायल्यूट. डायल्यूट बेस कुठलाही चालेल, BaOH/2 NaOH Na2CO3. आता पुन्हा एक वेळ आपण मेकॅनिझम बघू. जे थेरॉटिकल आपण पाहिलं तेच आता आपल्याला प्रॅक्टिकली मेकॅनिझम बघायचं आहे. हा कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, सेकंड मॉलिक्यूल हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन. आपल्याला काय करायचं आहे बघा. हा जो अल्फा कार्बन आहे एका मॉलिक्यूलचा, हा अल्फा कार्बन एका मॉलिक्यूलचा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या कार्बोनिल कार्बनला जोडायचा आहे. हे जोडत असताना अल्फा हायड्रोजन ऑक्सिजनला जोडायचा आहे. हे बघा इथं हा अल्फा हायड्रोजन ऑक्सिजनला जोडला, हा अल्फा कार्बन कार्बोनिल कार्बनला जोडला. आता जोडल्यानंतर हा कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. बीटा हायड्रॉक्सी, बीटावर OH ग्रुप असते. म्हणजे आपण इथून काय केलं बघा, सेकंड मॉलिक्यूलवरून ऑक्सिजन काढला आणि अल्फा जो कार्बन होता, अल्फा कार्बनवरून आपण 2 हायड्रोजन काढले. अल्फा हायड्रोजनवरून आपण 2 हायड्रोजन काढले. इथं बघा आता हा H2O ग्रुप निघून जाईल. इथं हीट केल्यानंतर आफ्टर हीटिंग H2O ग्रुप निघून जाईल. याचं कन्व्हर्शन इथं डबल बॉन्ड तयार होईल. हा इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड और प्रोटॉन अल्डेहाइड किंवा ब्यूट2इन Al. आता बोर्डासाठी कंडिशनला अर्धा मार्क आहे, मेकॅनिझमला 1 मार्क आहे आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला टोटल बघा इथून तर इथपर्यंत 1 मार्क आहे आणि हिटिंगपासून तिथं अर्धा मार्क आहे. म्हणजे 1.5 मार्क हा रिॲक्शनला आहे. त्यानंतर तुम्ही जर इथं कंडिशन लिहिली तर या कंडिशनला हाफ मार्क आहे, अर्धा मार्क. आणि हा जो कंपाऊंड तयार होते बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड, यालाच आपण अल्डोल म्हणतो, याला अर्धा मार्क आहे. टोटल याप्रमाणे लिहिल्यास याला 2.5 मार्क्स आहे. आता आपण हा फायनल जो प्रॉडक्ट आहे आता हा कार्बोनिल कार्बन, अल्फा, बीटा हा पण इथं लिहिलेला आहे बघा सेम. हा फायनल प्रॉडक्ट. आता आपल्याला फायनल प्रॉडक्टपासून रिॲक्टर मिळवायचे असतील तर काय करावं लागेल बघा. याला आता अल्फा कार्बन हा जो कार्बन आहे हा अल्फा कार्बन, हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन आणि हा बीटा. कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. बीटावरून आपण बघा इथून ऑक्सिजन काढलेला आहे. हा CH आहे, हा ऑक्सिजन आपण बीटावरून काढलेला आहे. अल्फावरून बघा काय काढलं, अल्फावरून काढला आपण 2 हायड्रोजन काढले. जर आपण कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बनला पुन्हा 2 हायड्रोजन परत केले तर रिॲक्टंट ओरिजिनल एक मॉलिक्यूल मिळतो.
बीटाला जर आपण एक ऑक्सिजन रिटर्न केला, वापस केला, तर आपल्याला सेकंड कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतो. तर अशा प्रकारे अल्फाला 2 हायड्रोजन द्यायचे आणि बीटाला 1 ऑक्सिजन द्यायचा. कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. अल्फाला 2 हायड्रोजन आणि बीटाला 1 हायड्रोजन. सेकंड एक्झाम्पल बघा, ॲसिटोनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. कीटोन प्रोपेन 2ONe, हा अल्फा कार्बन, हा कार्बोनिल कार्बनला जोडला, हा अल्फा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच केला. इथं याला हीट दिली, हा H2O निघून जाईल, इथं हा डबल बॉन्ड तयार होईल, 4 methyl pentene 2ONe. त्यानंतर बघा, आता आपल्याला काही एक मॉलिक्यूल घेतला आपण, त्याच्यामध्ये आपल्याला याचे कार्बोनिल कंपाऊंड्स तयार करायचे आहेत. हा जो याच्यात महत्त्वाचा हा कार्बोनिल कार्बन बघा, हा ज्या कार्बनला ऑक्सिजन आहे तो कार्बोनिल कार्बन, त्याचा शेजारी अल्फा, आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड असतो. हा डबल बॉन्ड मधातून ब्रेक करायचा, हा इथं केलेला आहे बघा. कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. अल्फाला द्यायचे 2 हायड्रोजन, म्हणजे हा डबल बॉन्ड काढून टाकायचा आणि याला 2 हायड्रोजन जोडायचे इथं. बीटाला द्यायचा ऑक्सिजन, इथं अल्फाला इथं दिले 2 हायड्रोजन आणि बीटाला जोडला आपण डबल बॉन्ड ऑक्सिजन. तर अशा प्रकारे ओरिजिनल कंपाऊंड्स आपण तयार केले याची. त्यानंतरचा मॉलिक्यूल बघा, हा डबल बॉन्ड ब्रेक केला, कार्बोनिल कार्बन, अल्फा, बीटा. डबल बॉन्ड ब्रेक केला, बीटाला ऑक्सिजन, अल्फाला 2 हायड्रोजन, बीटाला ऑक्सिजन, अल्फाला इथं 2 हायड्रोजन. डबल बॉन्ड ब्रेक करा, ज्या मॉलिक्यूलमध्ये ऑक्सिजन नाही त्याला ऑक्सिजन जोडा, अदरला 2 हायड्रोजन जोडा, म्हणजेच अल्फाला 2 हायड्रोजन जोडा. त्यानंतरचं एक एक्झाम्पल बघा, याच्यात सर्व आयडिया क्लिअर होतील. हा मॉलिक्यूल बघा, दोनपैकी कोणाचं एक कार्बोनिल कार्बन, अल्फा कार्बन, तर हा होईल बीटा कार्बन, म्हणजे कार्बोनिल कार्बन, याला जोडायचा आहे आपल्याला. हा एका मॉलिक्यूलचा अल्फा दुसऱ्याच्या कार्बोनिल कार्बनला जोडायचा. इथं जोडल्यानंतर हे असं होईल बघा, यातला 1 हायड्रोजन या ऑक्सिजनवर येईल, बीटावर हायड्रॉक्सी. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हीट देऊन हा OH आणि या अल्फावरचा हायड्रोजन काढून अल्फा आणि बीटाच्या मधात डबल बॉन्ड, हा अल्फा आणि हा बीटा, हा अल्फा आणि बीटाच्या मधात डबल बॉन्ड. त्यानंतर जर आपल्याला याचे आता वेगळे कंपाऊंड करायचे असतील, ओरिजिनल कंपाऊंड काढायचे असतील, तर हा डबल बॉन्ड ब्रेक करा. कार्बोनिल कार्बन, अल्फा, बीटा, हा बीटा आहे, बीटाला ऑक्सिजन द्या, अल्फाला 2 हायड्रोजन द्या, ओरिजिनल कंपाऊंड फॉर्म होतात. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. इथं आपण 2 मॉलिक्यूल घेतलेले आहेत, इथॅनल, प्रोपॅनल, डिफरंट घ्यायचे ही. आता इथॅनलमध्ये इथॅनल ॲड केला, याचा अल्फा याच्या कार्बोनिल कार्बनला आपण जोडला, आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. त्याला हीट दिल्यानंतर हा प्रॉडक्ट मिळतो, म्हणजे टोटल 4 प्रॉडक्ट मिळतात. त्यानंतर एक वेळ प्रोपॅनलमध्ये प्रोपॅनल ॲड करायचा आहे. तर हा करताना बघा एक वेळ पुन्हा, हा कार्बोनिल कार्बन, याच्यामध्ये हा कार्बोनिल कार्बन अल्फा, हा अल्फा या कार्बोनिल कार्बनला जोडायचा, म्हणजे हा नाही जोडायचा आपल्याला, हा अल्फा जोडायचा आहे. तर या मिथिलला कसं लिहायचं हे इथं लिहिलं आहे पहा, मिथिल, त्याच्यानंतर हा अल्फा कार्बन आणि त्याच्यानंतर कार्बोनिल कार्बन. त्याच्यानंतर त्याला हीट दिल्यानंतर हा प्रॉडक्ट तयार होते. इथून बीटावरून OH काढायचा आणि अल्फावरून 1 हायड्रोजन काढायचा, कार्बन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड. तशाच प्रमाणे इथॅनॉलमध्ये प्रोपॅनल ॲड करायचा, हा प्रोपॅनल इथॅनॉलला जोडला आपण, हा अल्फा याला जोडला. त्यानंतर इथॅनॉल ॲड करायचा प्रोपॅनलमध्ये, हा अल्फा या कार्बनला जोडायचा. तसे 4 प्रॉडक्ट याच्यामध्ये डिफरंट तयार होतात. त्यानंतर एक कीटोनचं क्रॉस कंडेन्सेशन केलेलं आहे बघा. हा जो कंपाऊंड आहे बेन्झाल्डेट, याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही. हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, पण या अल्फा कार्बनमध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन नाही. त्याच्यामुळे याच्या कार्बनवर, अल्फा कार्बनवर अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. परंतु हा जो कीटोन आहे याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन, तर अल्फा कार्बन जोडायचा कार्बोनिल कार्बनला, त्याच्यानंतर त्याला हीट द्यायची आणि हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन नंतर कॅनिझरोज रिॲक्शन.
कॅनिझरोज रिॲक्शनची कंडिशन बघा. विदाऊट अल्फा हायड्रोजन ॲटम अल्डेहाइड, असे अल्डेहाइड की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे. अल्डेहाइड्स विदाऊट अल्फा हायड्रोजन ॲटम ही कंडिशन. अंडरगोज सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, त्याला आपण डिसप्रोपोर्शनेशन रिॲक्शन. ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेट अल्कली अल्डोल कंडेन्सेशनमध्ये डायल्यूट बेस असते. कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेट KOH असते 50% पर्यंत. इन दिस रिॲक्शन वन मॉलिक्यूल ऑफ द अल्डेहाइड इज रिड्यूस. एका मॉलिक्यूलचं 2 मॉलिक्यूल आहेत बघा, एकाचं रिडक्शन होते आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन टू ॲसिड. फॉर्माल्डेहाइडचे 2 एक्झाम्पल पहा. याला कार्बोनिल कार्बन आहे, पण याला अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे याच्यामध्ये, कारण याला शेजारीच नाही. हा कार्बोनिल कार्बन आहे, त्याला शेजारी असता तर त्याला आपण अल्फा कार्बन म्हटलं असतं आणि त्याच्यावरचा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन, पण याला शेजारीच नाही, त्याच्यामुळे याच्याकडे अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे. मग ज्यांच्यामध्ये विदाऊट अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत ते शो करतात कॅनिझरोज रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एकाचं रिडक्शन. आता तुम्हाला माहीत आहे C डबल बॉन्ड O ग्रुपचं जर रिडक्शन झालं तर अल्कोहोल मिळते याच्यामध्ये. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड गिव्स अल्कोहोल. एक कार्बन आहे म्हणून एका कार्बनचा अल्कोहोल मिळेल. सेकंड याचं ऑक्सिडेशन होते, म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं की याच्यामध्ये ॲसिड मिळते, पुन्हा तो पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्ट होते आणि पोटॅशियम फॉर्मेट फॉर्ममध्ये पहा HCOOH KOH सोबत रिॲक्ट होईल आणि पोटॅशियम फॉर्मेट फॉर्म होईल. आता ही जी थेरी आहे हिला 1 मार्क आहे आणि ही जी रिॲक्शन 1 मार्क आहे. सेकंड एक्झाम्पल पण आपण देऊ शकतो बघा. सेकंड एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाही, ते म्हणजे बेन्झाल्डेहाइड. बघा, हा कार्बोनिल कार्बन, हा शेजारी त्याचा अल्फा कार्बन. हा जो अल्फा कार्बन आहे याला 4 बॉन्ड आहेत बघा. 1, हा डबल बॉन्ड, हे 2, 1 आणि हे 2, 3 आणि 1, 4, म्हणजे याच्याकडे हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे. तर बेन्झाल्डेहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट आहे, त्यामुळे हा कॅनिझरोज रिॲक्शन शो करते. जर याचे आपण 2 मॉलिक्यूल घेतले तर एकाचं रिडक्शन होईल. रिडक्शनमध्ये CHO ग्रुपचं CH2H ग्रुप कन्वर्ट होते आणि जो दुसरा मॉलिक्यूल आहे त्याचं ऑक्सिडेशन, म्हणजे इथं COOK येईल किंवा Na येईल. COO Na, कारण ही रिॲक्शन आपण NaOH सोबत केली, कॉन्सन्ट्रेट KOH किंवा कॉन्सन्ट्रेट NaOH. त्यानंतर आता याला एक एक्सेप्शन बघायचं आहे बघा आपल्याला. या रिॲक्शनला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन, आयसोब्युटारॉल्डेहाइड अंडरगोज कॅनिझरोज रिॲक्शन. आता या आयसोब्युटारॉल्डेहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे बघा. हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन आहे, हा याच्यावर हायड्रोजन आहे आणि कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये विदाऊट अल्फा हायड्रोजन ॲटम पाहिजे, परंतु याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. तरीही आयसोब्युटारॉल्डेहाइड अंडरगोज कॅनिझरोज रिॲक्शन एक्सेप्शनमध्ये. पुन्हा या CHO ग्रुपचं करायचं आहे आपल्याला. एका ठिकाणी CH2H आणि एका ठिकाणी एका मॉलिक्यूलचं होईल ऑक्सिडेशन COO Na. त्यानंतर रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या फक्त अल्डेहाइड शो करतो. कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुपवर हायड्रोजन ॲटम अब्सेंट असल्यामुळे कीटोन ह्या प्रॉपर्टी शो करत नाही. कीटोन डू नॉट शोज रिड्युसिंग प्रॉपर्टीज. आता याच्यामध्ये आपण पहिले बघू फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन हे मिक्सचर असते A आणि Bचं. A म्हणजे काय तर ॲक्वस कॉपर सल्फेट सोल्युशन आणि B म्हणजे काय तर रोचरी सॉल्ट इन NaOH. आता जेव्हा आपण अल्डेहाइडला फेलिंग सोल्युशनसोबत हीट करतो तेव्हा अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन होते. अल्डेहाइड हा रिड्युसिंग एजंट ॲक्ट होते. स्वतःचं ऑक्सिडेशन कार्बॉक्झिलेट आयनमध्ये RCOO निगेटिव्ह. केव्हा इथं ॲसिड पण दिलेलं असते RCOOH. फेलिंग सोल्युशनचं तो रिडक्शन करते. त्याच्यामध्ये जे क्युप्रिक आयन्स आहेत Cu डाय पॉझिटिव्ह ते कन्वर्ट होतात Cu2O मध्ये, क्युप्रस आयनमध्ये. म्हणजे क्युप्रिकमध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, क्युप्रसमध्ये +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यामुळे Cu डाय पॉझिटिव्हचं रिडक्शन होते Cu पॉझिटिव्हमध्ये. तर फेलिंग सोल्युशन याचं रिडक्शन होते आणि रेड प्रेसिपिटेट फॉर्म होते. निळ्या रंगाचं फेलिंग सोल्युशन
त्याचा कलर नाहीसा होतो आणि रेड कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. ॲसिटाल्डेहाइडचं ऑक्सिडेशन होते आणि फेलिंग सोल्युशनचं रिडक्शन होते. या रिॲक्शनला कंप्लीट 1 मार्क आहे बघा. जे लिहिलेलं आहे ते दाखवण्याची गरज नाही, फक्त आपल्याला सिम्पलमध्ये रिॲक्शन लिहायची आहे. ॲसिटाल्डेहाइड, फेलिंग सोल्युशन, कार्बॉक्झिलेट आयन Cu2O आणि थ्राईस H2O. आता या रिॲक्शनची जी थेरी आहे ती बघा. फेलिंग सोल्युशन मिक्सचर ऑफ A and B. A ॲक्वस कॉपर सल्फेट सोल्युशन ब्ल्यू कलर. B रोचिली सॉल्ट म्हणजे सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन NaOH. Aldehyde and filling solution is heated. Deep blue color is lost and red PPT of Cu2O cuprous oxide is formed. Aldehyde oxidizes to carboxylate ion. Cu positive म्हणजे cupric ions is reduced to Cu positive cuprous ions. Aromatic aldehyde not oxidized by failing solution. Tollens reagent is ammonical silver nitrate solution, stronger oxidizing agent than failing solution. Preparation AgNO3 silver nitrate plus ammonium hydroxide NH4OH. Tollens reagent so oxidizes aldehyde to कार्बॉक्झिलेट आयन. टोलन्स रिएजंट अल्डेहाइडला ऑक्सिडाइज करतो कार्बॉक्झिलेट आयनमध्ये. सिल्वर आयन Ag इज रिड्यूस टू मेटॅलिक सिल्वर. इथं Agची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, त्याचं रिडक्शन होते Agमध्ये, 0 ऑक्सिडेशन स्टेट. आता आपल्याला बोर्डामध्ये फक्त रिॲक्शन लिहायची आहे. तुम्हाला रिॲक्शनला 1 मार्क असतो किंवा हे 2 सेंटेन्स आणि रिॲक्शन. नेहमीच एक्झाममध्ये ह्या रिॲक्शन येतात. रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड रिॲक्शनला 1 मार्क असतो. सर्वात सिंपल म्हणजे शिप्स रिएजंट. आता हा जो शिप्स रिएजंट आहे हे कलरलेस सोल्युशन आहे. पहा कसं तयार करतो आपण. पिंक कलरचा पॅरारोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड एक सोल्युशन घ्यायचं पिंक कलरचं टेस्ट ट्यूबमध्ये. पॅरारोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराईड त्याच्यामध्ये SO2 गॅस पास करायचा. पास केल्यानंतर जो तुम्हाला रिएजंट मिळतो त्याला म्हणतात शिप्स रिएजंट आणि त्याचा जो रंग आहे तो कलरलेस असतो. आपल्याला एक्झाममध्ये फक्त ही ब्रॅकेटमधली रिॲक्शन द्यायची आहे. अल्डेहाइड प्लस शिप्स रिएजंट. कोल्ड कंडिशन पाहिजे, बाकीच्यांना हीट आहे, याला कोल्ड कंडिशन आहे. इट गिव्स पिंक कलर और मॅजेंटा कलर. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला 1 मार्क आहे.